कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज. सदा तळमळ चित्ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे. कुशब्दाची घाणी अमंगळविली वाणी नेने शब्द पर तुका म्हणे परोपकार त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानवी जीवन जगत असताना त्या जगण्याच्या प्रवाहातून जे बाजूला पडलेले आहेत त्या प्रवाहात येण्याची इच्छाही नाही आणि बाजूला पडल्याची जे परिणाम भोगतायत त्याविषयीची नाराजी व्यक्त करतात. ऐका, मानवी जीवन हे आनंदाचा उपभोग घेण्याकरता आहे. आपण आनंदापासून अशा प्रकारचं निघालेलो आहोत. आनंदात राहायचंय आणि शेवट आनंदामध्ये विलीन व्हायचं. आनंदादेव भूतानी जायन्ते श्रुतीने असं म्हटलेलं आहे. आनंद हा आपला वाटा आहे. आनंद हे आपलं माहेर आहे. आनंद हे आपलं मूळ आहे. आनंद हे आपलं स्वरूप आहे. कधी आपण विचार केलेला आहे की आपल्याला सतत आनंदी राहावं असंच का वाटतं, दुःखी राहावं असं का नाही वाटत? आपल्याला दुःखी राहावं लागतं जीवन जगत असताना, पण दुःखी राहावं असं वाटत नाही. दुसऱ्याला दुःख देणाऱ्याला सुद्धा दुःखी आपण राहावं असं वाटत नाही. का नाही वाटत असं? तर याचा विचार केला तर लक्षात येईल की दुःख हे पर आहे आणि आनंद हे स्व आहे. आपलं मूळ स्वरूप आनंदी असल्यामुळं आपल्याला आनंदात राहावं वाटतं. ज्या वस्तूचं जे मूळ स्वरूप आहे ते वस्तू त्या स्वरूपात राहणं नेहमी पसंत करते. सोन्याचा तुम्ही पिंजरा केला आणि खाण्याकरता दररोज हजारो रुपयाची जरी फळं आणली तरी पिंजऱ्यातला पक्षी त्याच्यात कधीच आनंदी राहत नाही. तो बाहेर निघण्याकरता प्रयत्न करत असतो. चुकून जरी दरवाजा उघडा राहिला तरीही तो काय करतो, बाहेर निघून जातो. आता बाहेर काय त्याच्या बापाने ठेवले असली फळं आणतीन, पण नाही, त्याला त्या फळाशीही काही घेणं राहत नाही. कारण त्याचं मूळ स्वरूप स्वच्छंदी अशा प्रकारचं महाआकाशामध्ये फिरणं आहे. तो त्याच स्थितीमध्ये राहण्याकरता प्रयत्न करत असतो आणि आनंदात त्या स्थितीमध्ये राहतो. कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं. आता कुत्र्यावर प्रेम करणारे फार लोक आहे. मला सगळ्या जगावर प्रेम करावं, पण कुत्र्यावर करत असतील तर त्याला म्हणजे वाईट काय आहे त्याच्यामध्ये? दुसऱ्यावर प्रेम करावं, प्रेम जगाला अर्पावे असं कोणतरी म्हणलेलं आहे. आता कोणाचं आहे ते पण? हा, साने गुरुजी. मोठ्या अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये जे होऊन गेलेले आहे त्यामध्ये एक जगाला प्रेम अर्पावं. आणि मग कुत्र ही जगातलाच एक घटक आहे.
हसण्यासारखं काही नाही ना. तेव्हा त्याच्यावर प्रेम करणं वावगा आहे असं म्हणायचं काही कारण नाही. पण त्याने त्या कुत्र्याला खूप व्यवस्थित खाऊ घालायचं, सामना लावून धुवायचं, सगळं कुत्रे गुबगुबीत प्रामाणिक राहायचं त्याच्याशी. प्राण्यामध्ये हा विशेष आपल्याला पाहायला मिळतोच की त्यांच्यावर जर प्रेम केलं तर त्याची परतफेड ते प्रेमानेच करतात महाराज. मग ते बैल असेल, गाय असेल, म्हैस असेल, कुत्रा असेल, जर त्यांच्यावर प्रेम केलं. हिंस्र पशु सुद्धा त्यांच्यावर प्रेम करणारावर प्रेमच करतात. अत्यंत क्रोधी असणारे सर्पाधिक प्राणी सुद्धा त्याच्याविषयी जर कोण समोरच्याच्या मनात काही नसेल, तर हे सर्पमित्र अंगा खांद्यावर खेळवतात त्याला, नाही ढसत त्यांना. क्वचित अपवाद म्हणून एखादा तो भाग वेगळा प्रेम करतात. एकच अवलाद आहे या जगामध्ये की त्याच्यावर किती प्रेम करा, ते प्रेम करणारावर नाही, ती दुसऱ्यावरच प्रेम. याम चिंतयामी सततम सा मे विरक्ता. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते आपल्यावर नाही प्रेम करत, ते तिसऱ्यावरच करते. गोष्ट सांगून मी वेळ नाही घेत. आणि त्या प्राण्याचं नाव आहे मानव. कशा करता सांगितलं, ते कुत्र्यावर प्रेम करायचं. त्याला कुत्र्याचं सगळं आवडायचं, पण ते वाकडं शेपूट काही आवडत नव्हतं. एवढं सगळं चांगलं ते शेपूट वाकडं ना, तो शब्द बरोबर वाटत नाही. काही काही शब्द स्वरूपानेच थोडेसे चांगले नाही वाटत. तसं तो वाकडा हा शब्द काय आहे, चांगला नाही वाटत. काही शब्द आहे नालायक, चांगला वाटतो का शब्द? माझं तरी असं मत आहे, जेवढं लोक त्या नालायक शब्दाला नालायक समजतात, तेवढा तो नालायक नक्कीच नाही. तर काय त्या शब्दाचं प्रारब्ध आहे काय माहिती, पण ते नालायक म्हणलं की फारच शिवीच वाटते ती. तसा शब्दाचा अर्थ काय आहे बा, न लायक, लायक नसणं म्हणजे नालायक. सगळीच माणसं सगळ्याकरता लायक असतात असं काही नाही. एखाद्या क्षेत्रात लायक असलेली माणसं दुसऱ्या क्षेत्रामध्ये लायक असतातच असं आहे का? नाही. मग लायक नसेल त्यांना काय म्हणतात? आता त्याच्यात काय, एखादा चांगला कीर्तनकार असला, चांगलं कीर्तन आहे, कीर्तनाला लायक असला तरी गाडी चालवायला तो लायक असतो असं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही कीर्तनाला लायक आहे पण इथं नालायक आहे. तो काही चुकीचं बोलला का तो? मला नालायक म्हटला. आता बरं, नालायकाला नाही नालायक म्हणावं तर मग कोणाला लायकाला नालायक म्हणावं का? पण ते भलतच लावून घेतात माणसं त्या नालायक शब्दात. आहेतच असे काही शब्द. 420 420 शिवीच झालेली आहे. लय 420 आहे तो. आता खरं तर ते 420 मलाही माहिती नव्हतं. मग मी विचारलं हे काय भानगड काय 420. मग त्यांनी सांगितलं आपली भारतीय जे संविधान आहे, कायदे आहेत, तर त्या कायद्याला तो आकडा दिलेला आहे. तसं दुसऱ्याला फसवणं हा गुन्हा आहे आणि त्या कायद्याचा नंबर काय आहे? 420. मग सगळे दुसऱ्याला फसवतात तरी त्यांना 420 म्हणलं की कसं तरी वाटत. कशा करता मी हे सगळं सांगितलं? ते वाकडा या शब्दावरून. ते कुत्र्याचं शेपूट वाकडा असलेलं त्याला आवडत नव्हतं. मग त्याला वाटलं काय करावं. मग कोणतरी सांगितलं असं करा तुम्ही, म्हणले त्याला असं नळीत घालून ठेवा. सरळ नळीत ते शेपूट घातलं. काय असतं ते बांबू वगैरे ना, पहिले पालख्या असायच्या खांद्यावर, अजूनही आहे. तर त्या पालख्याला जी दांडी असते, तुम्ही पाहिलेलं असलं तर ती दांडी दोन्ही बाजूला सरळ आणि मध्ये अशी गोल असते. त्याला म्हणजे ती लोखंडाची नाही, त्याला वेल्डिंग केलेली आहे किंवा असं काही नाही, लाकूडच असतं. ते बांबू असतो मोठं, त्या बांबू मोठा झालेला असतो कारण हलकं पाहिजे त्याला, आणि ते बरोबर असं वाकवलेलं असतं. म्हणजे असं झाडाला कसं काय असं इतकं व्यवस्थित झालेलं असेल? झाडाला नाही होते,
लहान अशा प्रकारचं ते फोक असतानाच तशा प्रकारच्या याच्यात त्याला घालतात. ते बरोबर तिथं मोठं होऊन झालं की तसं वळूनच ते पुढे येतं. आणि पुढं ज्यांना अपेक्षित आहे तेवढं जाड झालं की मग त्याला काय करतात, तोडलं जातं ते. मग ते वाळेपर्यंत त्याला तसंच ठेवतात. आणि एकदा वाळलं की ते वरचं पत्र काढून घेतलं की ते बरोबर तशा प्रकारची ती तयार होते दांडी. तसं त्यांनी सांगितलं ह्याच्यात घाला, नळीमध्ये. मग त्यांनी नळीत घातलं. महाराज आता श्रीमंत माणसं असतात, पैशाला काही कमी नसतं. ज्याला पैशाला कमी नसतं त्यालाच श्रीमंत व्यवहारात म्हणतात. मी शब्द व्यवहारात वापरला, परमार्थात नाही. परमार्थातले दलिंदर असतात ते. आता ते त्याला वाटलं लोखंडाची नळी इतकं आपण हलकट आहे का. महाराज त्यांनी सोन्याची नळी आणली, त्याच्यात ते शिपूट घातलं, बांधलं. त्या कुत्र्याला त्रास झाला, ते काय 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 सारखं करायचं तरी ते सहन केलं त्याने. 6 महिने ठेवलं. आणि मग आता त्याला वाटलं की आता शिपूट काय झाला सर, सरळ झाला सर. उत्सव केला त्याने ती नळी काढायचा. आपण ते नळी काढली की पुन्हा ते शेपूट असं झालं. कारण ते स्वभावाने तसं आहे. तसं जीवाचा स्वभाव, मूळ स्वरूप आनंद असल्यामुळं जरी काही नैमित्तिक कारणाने आनंदापासून तो दूर झाल्यासारखा असला तरी सतत आनंदाकडे जाण्याकरता तो प्रयत्न करतो. त्यामुळं दुःखाचा एक क्षण सुद्धा त्याला योगासारखा वाटतो, योगासारखा. सुखात किती काही दिवस गेले तरी लक्षातही येत नाही. सुखाच्या दिवस कोडी गणी जातो का. अमृताच्या सातवाडी. तेव्हा जीवन, मानवी जीवन हे खास अपेक्षित असलेल्या आनंदाची प्राप्ती करून देणारं आणि अपेक्षा नसलेल्या दुःखाचा कारणासह नाश करण्याकरता आहे. त्याच्याच करता मानव देहाची निर्मिती. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला, भागवतामध्ये पण बोलली आहे. आणि त्यामुळं मानवी जीवनामध्ये अशा प्रकारच्या साध्याकडे जाण्याकरता प्रत्येकाने वाटचाल करावी, ही संतांची, तुकोबऱ्यांची अपेक्षा. आता संतांची अपेक्षा असते. ज्ञानोबा म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवनी तीही लोकी. एवढी विशाल अपेक्षा संतांची असते. म्हणूनच ते संत आहेत. परत संतांचं कार्य जगाकरता असतं नव्हे. जगाकरता ज्यांचं कार्य असतं त्यांनाच काय म्हणावं, संत म्हणावं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी हे योगी जगाचे असतात, जगाकरता असतात. तसं ते प्रयत्न करतात, पण लोक त्यांच्या प्रयत्नाला प्रतिसाद सगळेच देतात असं नाही. त्याच्या विरुद्धही अशा प्रकारचं वागतात, क्रिया करतात. आणि मग फल तर कर्माचं प्राप्त होतं. आणि मग आनंदाकरता मानव देह असताना रात्रंदिवस अशा प्रकारचं दुःख भोगणारी जी माणसं आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खेद करतात तुकोबाराय. आणि मग काय असतं, ज्या वेळेला आपल्याला पाहवलं जात नाही आणि आपल्या हातात नाही, जे आपल्याला पाहवलं जात नाही आणि त्याच्यात काही बदल करणं हे आपल्या हातात राहत नाही, त्यावेळेला साहजिकच माणसाच्या मुखातून हा शब्द बाहेर पडतो की देवा, हे असल्या प्रकारची दृश्य आम्हाला दाखवूच नको. आमच्या पुढं आईबाप महाराज कधी कधी म्हणतात, देवा हे पाहण्यापेक्षा आम्हाला घेऊन जा. तसाच काही प्रकार तुकोबऱ्यांचा या अभंगामध्ये. तुकोबऱ्यांची ही अपेक्षा आहे की यच्च यावत जग सुखी पाहावं.
वाढावया सुख. कोणाचं? बायकोचं, मुलाचं. बायकोचं मुलाचं सुख वाढावं असं म्हणत असले तर तो संत नाही. मग ते कौटुंबिक अशा प्रकारची माणसं आहेत. कौटुंबिक माणसं आपल्या घरातली लोक सुखी राहावी म्हणून अपेक्षा करतात, प्रयत्न करतात. अस्माकम यच्चयावत जगम असं नाही प्रार्थना ती. अस्माकम सकल कुटुंबानां. संतांचं जग सुखी व्हावं अशा प्रकारची प्रार्थना असते. आणि मग जगात अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या वेळेला दिसतात की सारखी दुःख आहेत. आता एक अध्यात्माच्या दृष्टीनं सुख आणि दुःखाची प्रयोजक काय आहे हे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. चित्त स्थिर असणं हे सुखाचं प्रयोजक आहे आणि चित्त अस्थिर असणं हे दुःखाचं प्रयोजक आहे. कोण सुखी आहे? डोळे झाकून सांगा. ज्याचं चित्त स्थिर आहे. कोण दुःखी आहे? ज्याचं चित्त अस्थिर आहे. अस्थिर चित्ताचा मनुष्य करोडोपती नाही, आणखीन एखादा शब्द असला तरी सुखी नाही असू शकत जर त्याचं चित्त अस्थिर असेल तर. अशांतस्य कुतः सुखम. भगवान विचारतात की जो अशांत आहे, ज्याचं चित्त अस्थिर आहे, तो सुखी. मग तो कुणीही असो, तो कुणीही असो, चित्त जर त्याचं अस्थिर असेल तर तो कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, एखाद्या संस्थेचा अध्यक्ष असो, एखाद्या मठाचा पती असो, मठपती, वा एखाद्या मोठ्या संस्थानावर गादीवर बसलेला असो, नाही तर पोत्यावर बसलेला असो. परमार्थातले संसारातला सत्ताधारी असो, श्रीमंत असो, कलाकार असो, विद्वान असो, शास्त्रज्ञ असो, कारखानदार, कोणीही असो, अस्थिर चित्त असेल तर तो सुखी नाही. सुख हा धर्म बंगल्याचा नाही, सुख हा धर्म गाड्यांचा नाही, सुख हा धर्म कपड्यांचा नाही, सुख हा धर्म मान्यतेचा नाही, सुख हा धर्म हे बाहेरच्या त्या सुखाचा संबंधच नाहीये. सुख दुःख हे धर्म कोणाचे आहेत? अंतःकरणाचे, चित्ताचे आहेत, मनाचे आहेत. फारच मोठी विसंगती आहे या बाबतीत. मी नेहमी दृष्टांत सांगितला जातो, गुरुवर्य भाऊंनीच सांगितलेला दृष्टांत आहे. दशमीला सोमवार आला, तो फक्त सोमवारी लवंगच खायचा त्याचा नियम. एक लवंग खायची पाणी प्यायचं. वारकऱ्याचा सोमवार वेगळा. वारकऱ्याच्या सोमवारकडे पाहिल्यानंतर वारकऱ्याने सोमवार नाही धरावा असं कोणालाही वाटल. आता काही अन्नमय प्राण आहे, भुकेला दम निघत नाही, त्याचा तो दोष आहे असं नाही. पण मग सकाळी फराळ खायचा, संध्याकाळी फराळ खायचा, दुपारी कचकून खायचं, पुन्हा सोमवार म्हणायचं, याला काही अर्थच नाही. उपवासच करायचा असेल तर मग काही ना काहीतरी थोडी टच तर टाच बसली पाहिजे ना, थोडा तरी उपवास झाला घडलाच पाहिजे ना. नेहमी भरलेलाच ठेवायचं असल्यावर मग त्याला उपासाला काय अर्थ आहे? आपला उपास म्हणजे फक्त बदलून खाणं, याचं नाव उपास. न खाणं हा उपवास नाही, बदलून खाणं हा उपवास. ठीक आहे. तर ते सोमवारी काही खाल्लं नाही आणि नेमके मंगळवारी एकादशी आली. एकादशी निराहार. द्वादशी सोडायची तर एकादशीलाच फोन आला वकिलाचा की सकाळी दिवसाच्या आत तुम्ही इथं ऑफिसला यायचंय, केस आहे तुमची कोर्टामध्ये आणि फायनल होऊ शकते. तेव्हा तुम्हाला काही टिप्स पण द्यायच्या आहेत आणि कोर्टातही लवकरच जायचं. मला सकाळी दिवस उगवायच्या आत बिचारा द्वादशी किंवा आग पडलेली असताना तसाच गेला. कोर्टातली शिक्षा काय व्हायची असेल ते होईल, पण तिथं बसून राहणं ही सगळ्यात मोठी शिक्षा राहते. दिवसभर नुसतं बसून राहावं लागतं. संध्याकाळी 4-5 वाजता त्याचे ते नाव आलं, पुढची तारीख दिली गेली, काही ते फैसला झाला नाही, काहीच नाही झालं. वकिलांनी सांगितलं जा आता तुम्ही.
महाराज त्याला येण्यापुरतं म्हणजे एवढं सुद्धा त्याच्यात पेट्रोल राहिलेलं नव्हतं, रिझर्व संपलेलं. त्याला त्या वाहनाकडे सुद्धा जावं वाटाणा गेलं. दुसऱ्याच्या लक्षात आलं, दिवसभर आज तुम्ही काहीच खाल्लेलं दिसत नाही, अहो कालची सुद्धा एकादशी आहे, चला म्हटलं बस माझ्या गाडीवर. मग त्यांनी त्याच्या गाडीवर बसून कसं तरी घरी आणून सोडलं. महाराज आता त्याची काय स्थिती असेल आपल्यावरून प्रत्येकाने कल्पना करायची. मध्ये आला, बस अंग टाकून दिलं त्या ह्याच्यावर. ती म्हणे अहो सकाळपासून गेले तुम्ही आलेच नाही, आज झालं तर झालं, भूक लागली असेल, बसा बरं जेवायला. काय जेवायला देतेस? आता त्या बाय तिचा काय संबंध आहे का बरं? याची तारीख लवकर आली नाही, ती बायकोची काय चूक आहे का? पण माणसं जिथं म्हणजे काढता येतो तिथं सगळा राग काढून घेतात. देव दुर्बल घातका. त्या बिचारीने ह्याला मालक मांडलेला असतं, म्हणजे हा गुन्हा केलाय तिनं, म्हणून तिच्यावर राग काढायचा. आता हे असलं ब्रह्मचार्यात सांगून तरी काय फायदा आहे म्हणा. अहो म्हटले काय झालं, मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली म्हणून मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे, बसा बरं जेवायला. काय जेवतो, एक एक घास खाऊन मी माझं पोट कवा भरायचं, जीव चाललाय माझा. 3रा दिवस आहे आज, 3 दिवसापासून पोटात काय नाही. ठीक आहे म्हणे, मग एक एक घास खायला तुम्हाला जर वेळ लागत असेल असं वाटत असेल तर मग हुशार होती ती. लगेच तिनं उपरणं अंतरलं, त्याच्यावर 4 पोळ्या, एवढा भात, भाजी, हे सगळं टाकलं आणि ते गटुडं तसंच असं वरून त्याच्या बांधलं पोटाला एकदम. आणि मग विचारलं कसं वाटत? तो म्हणला एसीच्या गाड्यात बसणारला जसं वाटत तसं वाटत. काय बरं, ती मशीन गार थंड हवा त्याच्या अंगावर फेकीत असते, त्याच्या मनात असा जाळ उठलेला जातो. तो आतला जाळ, ती बाहेरची एसी काय करणार आहे ढेकळं. तेव्हा आनंद उपभोगण्याकरता हे जीवन प्राप्त झालेलं आहे. जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे, आनंदी राहायचंय. परिस्थिती कशी असली तरी आपण आनंदी राहायला पाहिजे. माणूस ज्याचं सुख परिस्थितीवर अवलंबून आहे तो कधीच आनंदी राहू शकत नाही. परिस्थितीच्या बाबतीत आपण स्वतंत्र नाही, वृत्तीच्या बाबतीत आपण स्वतंत्र आहे. आणि सुख दुःख हे वृत्तीचे धर्म आहेत. जर वृत्ती आपण अशी बनवली की ती कशाही परिस्थितीत दुःखी होणारच नाही, तर आपल्याला कोणीच दुःखी करू शकत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि न विचाल्यते. परमार्थ हा प्रतिकूल परिस्थिती न येण्याकरता नसतो. परमार्थ हा प्रतिकूल परिस्थिती येऊ नये म्हणून नसतो. जरी परमार्थ करणाऱ्याला वा न करणाऱ्याला तसं वाटत असलं तरी, हो आम्ही एवढं देवा करतो मग देवाला कसं काय दिसत नाही काही. लोकांच्या अशा काय असतात, तक्रारी असतात, अपेक्षा असतात. करू नये महाराज परमार्थिकांनी अशा अपेक्षा. परमार्थिकांनी अशा प्रकारचा निश्चय करावा, होईल तो भोग भोगी ना आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ विठ्ठला. मी देह भोगाच्या बाबतीत तुला तुझ्यावर ओझ घालणार नाही. माझ्या सगळ्या साधनेचा फायदा मला पारमार्थिक होऊ दे, व्यावहारिक नको. कारण हे आगमापायी आहे. ताम तितिक्षस्व भगवान म्हणतात. तू त्याला काय कर, सहन कर. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायनो नित्या ताम तितिक्षस्व भारत. आपण वृत्ती अशी बनली पाहिजे आपली. तशी वृत्ती बनवण्याकरताच ही सगळी साधनं आहेत. कशी की परिस्थिती कशी आली तरी ती अस्थिर होणारच नाही. परिस्थिती कशी आली तरी. म्हणून घर बांधत असताना अलीकडे त्या डिझायनर, स्टील डिझायनर जे असतात त्यांच्याकडून ते स्टीलचं डिझाईन काढून घ्यावं लागतं. आणि मग ती मंडळी जिथं घर बांधायचंय तिथं किती
फुटावर खाली मुरुम आहे. तुम्हाला वर किती मजले चढवायचे असं नाही. एका मजल्याचं डिझाईन असेल तर तुम्ही 2-3 मजले चढवू शकता. तिथं ती खालचं मोडून जाईल. पक्का पाया पक्का लागतो, ते महत्वाचं आहे. तसं वृत्तीच्या स्थिरतेचा पाया पक्का करणं म्हणजे परमार्थ करणे. आणि मग तो इतका व्यवस्थित पक्का देतात, त्याप्रमाणे जर बांधलं तर कसाही कितीही अंशाचा भूकंप जरी झाला तरी ते घर पडणार नाही. सगळ्याला अस्थिर करतो ना भूकंप, तसे जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचे भूकंप येऊ शकतात. कसलाही भूकंप आला तरी आपला पाया एवढा पक्का हवाय की त्या इमारतीला तडा सुद्धा जाणार नाही. अशी साधना मानव देहात करायची असते. ही शास्त्राची संतांची अपेक्षा आहे आपल्याकडून. पण आपल्यातला बराच वर्ग असा आहे की तो पायाच असा करतो, खांदीतच नाही. त्यात कायला पैसे घालवायचे. काळ्या मातीवरच पिल्लर कॉलम, पायाविन भिंत तातडीची. तुकोबाराय म्हणतात पाया घेतच नाही. एवढा वेळ नाही आम्हाला, लवकर तयार करायचे. तर असे कर्म करतो की आमच्या कर्मामुळं चित्त अस्थिर बनतं, अस्थिर. आणि असं सारखं चित्तामध्ये जर तळमळ असेल, सदा तळमळ. कधी कधी ठीक आहे बा, पण याची तळमळ कशी आहे, सारखीच. तर सकाळपासून काही खायलाच मिळालं नाही, 2-3 वाजलेले आहे, अंग थरथरायला. मग अशा वेळेला थोडं अस्थिर झालं चित्त तर मनुष्य समजू शकतो. एक खाल्ल्यावर बी तळमळ, नाही खाल्लं तरी तळमळ, दुसऱ्याने कोणी खाल्लं तरी तळमळ, फेकावं लागलं तरी तळमळ. आता खाल्ल्यावर तळमळ करायचं काय? इतके कुठं भाज्या करीत असतात काय? एक भाजी केल्यावर नाही भागत का? म्हणजे जास्त भाज्या केल्या तरी पैसे जास्त जातात म्हणून तळमळ. एखादीच भाजी करावी, जाळायचं काय हे सगळं? म्हणून तळमळ. खायलाच नाही मिळालं तर खायला नाही मिळालं म्हणून तळमळ. दुसऱ्यांनी 4 माणसाने खाल्लं तर तिकडून तळमळ. म्हणजे याच्या वृत्तीला तळमळ करण्याचा काय झालेला आहे, रोग झालेला आहे, रोग. त्याला निमित्त पाहिजे असं नाही, कसलंही निमित्त लागतं त्याला बास होऊन जातं. नुसतीच तळमळ. काय झालं? अहो काय झालं? किती कांद्याचे भाव वाढलेत. अरे पण तू वारकरी आहे, तू कांदा खातच नाही, तुला काय घेणे भाव वाढले तर? कशामुळं तळमळ करतात महाराज माणसं, कशामुळे तळमळ करतात? हे सगळे विकार आत बसलेलेच असतात आणि त्याच्यात एक ना एक असा उभा राहतोच त्याच्यात. आणि तो उभा राहिला की चित्ताला काय करतो, अस्थिर अशा प्रकारचं. त्यामुळे आता गुजरातमध्ये भाजप जिंकलं, काय घेणं आहे आपल्याला? आपण ते राजकारणात नाही, काय कोणी हारलं कोणी जिंकलं, कोणी आहे तरी आपलं जे आहे ते मधुकरीची फडकं तयारच आहे. तरी तळतळ. जिंकलं बरं, तर जिंकलंय त्याच्या पक्षाचं आहे बरं आहे, तरी तळतळ का? एवढ्या कमी याने कसं काय जिंकलं? त्याच्यापेक्षा पडलेले पहा ना. ते म्हणतात आम्ही जरी पडलो असलो तरी पहिल्यापेक्षा जास्त सीट घेऊन पडलो. समाधानाच्या बाबतीत हे बाजू काय आहे, चांगलीच आहे ना. म्हणून कर्म करत असताना सुद्धा कसं कर्म करावं भगवान सांगतात. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. तळमळीनं पदरात तर काहीच पडत नाही, फक्त दुःख पडतं. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ.
उद्वेग वाहिल्या केवळ दुःखाची. उद्वेग अशा प्रकारचा जर आपण वाहिला, उद्वेग म्हणजेच अस्थिरता. तळतळ तळतळ तळतळ. काही काही घरामध्ये महाराज अशी काही विचित्र माणसं असतात, ते म्हातारा असतात, मान्य आहे त्यांनी पूर्वी गरिबीत दिवस काढलेले असतात, थोडं थोडं करून जमवलेलं असतं, पुन्हा पोरं मोठी झालेले, पण आता देवाच्या दयेनं भरपूर आहे ना, आता तळतळ करायची काय गरज आहे का? असं नुसतं काना मागायला नुसतंच तळतळ करतं, काही नाही. पोरं करायचे करतात, ते घरच्याला बी सवय लागलेली असते, ते सरळ सरळ त्याच्याकडे काय करतात, दुर्लक्ष अशा प्रकारचं ते तळतळच करीत राहते. आणि मग असं कोणी जाऊन बसलं ना, मग त्याचं ते पुराण सुरू होतं. तुकोबाराय म्हणतात, असं सतत जर कोणी एखादं तळतळ करत असेल, सदा तळमळ, चित्ताची हळहळ सारखी, असंच झालं तसंच झालं, असंच झालं तसंच झालं, असंच झालं तसंच झालं, म्हणजे जे झालं त्याच्यावर तळतळच. बरं आता झालेलं आहे, आता काय तू असं तळतळ केली तर त्याच्यात काही बदल होणार आहे का? झालेलंच आहे. म्हणून त्याच्यावर असा मंत्र, जो होता है अच्छा होता है, जो हुआ है वो भी अच्छा है, और जो होने वाला है वो भी अच्छा है. अब तुम्हाला मराठीत सांगायला काय झालं, हे बी अच्छा आहे. जे झालं ते चांगलं आहे, जे होत आहे ते चांगलं आहे, जे होणार आहे तेही काय चांगलं अशा प्रकारचं आहे. असं आपली मान्यता करण्याचा अभ्यास करावा, प्रयत्न करावा. जर सतत कोणी तळतळ करत असेल तर चित्त अस्थिर म्हणजेच दुःख आहे. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. तेव्हा सदा तळमळ चित्ताचे, सारखे तळमळ तळमळ तळमळ, चित्त सारखं असं हळहळ 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 अस्थिर अशा प्रकारचं असतं. आणि त्यातली त्यात तुम्हाला सांगू का, ज्यांना पोटाचीच अशा प्रकारची चिंता असते, ती माणसं मग कष्ट करतात दिवसभर, आणि त्या कष्टामध्ये काम करण्यामध्ये, त्या कामात तरी चित्त काय असतं, स्थिर असतं. कामामध्ये चित्त स्थिर असतं. पण ज्यांच्या बापाने मूर्खपणा करून भरपूर कमवून ठेवलेलं आहे, किंवा ज्यांनी कमवलंय, ज्याला आता कमवायची गरज नाही, त्याला दुसरं काही कामच राहत नाही, मग नुसती तळतळ केल्याशिवाय, अशी माणसं फार दुःखी असतात महाराज. दुःखी, त्यांनी स्वतःला एक योग्य अशा प्रकारची दिशा देणं गरजेचं आहे. शहरामध्ये अशी फार माणसं आहे, बंगला बांधून ठेवलेला असतो, त्या कर्तृत्वाच्या काळामध्ये पैसे फिक्सडी बाजीत असतात, भाड्याच्या भरपूर येतात, पैशाची अडचण नाही, पोरं चांगल्या पगारावर असतात, पण इथं नसतात. कुणी अमेरिकेत आहे, कुणी लंडनला आहे, कुणी दिल्लीला आहे, सगळे लांब पोर आहे. हे भुतडासारखं एकटंच राहतं त्या ह्याच्यामध्ये. बाहेर अशी मुंग्यासारखी वाहनाची गर्दी आहे, बाहेर जायची भीती वाटते. बाहेर पडलं ना एखाद्यानं टोच दिली तर काय करतात, बाहेर जाता येत नाही. मग मस्त टीव्ही असतो, पण ते टीव्ही चालू केला की तेच थोबाडे येतात, मग ते काही पाहावे नाही वाटत, त्याचा वेळच जात नाही. मग नुसती तळतळ केल्याशिवाय हे पेपर वाच, ते पेपर वाच, ते पेपर वाच. तेव्हा ज्यांच्या जीवनामध्ये नुसती तळतळ निर्माण होईल अशी कर्म केलेले आहेत, सुख नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा अशा महात्म्याचं मला दर्शन होऊ नको देऊ. पांडुरंगा माझ्यावर कृपा कर की अशा प्रकारच्या चित्राबाचा आणि माझा संबंध नको येऊ देऊ, त्याचे दर्शन न व्हावे. का बरं तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, तो प्रेत आहे, प्रेत. अहो चालत हो, ते जिवंत प्रेत आहे. प्रेताचे दोन प्रकार,
मेलेलं प्रेत आणि जिवंत प्रेत. ज्याच्या शरीरातून प्राण निघून गेलेला आहे ते मेलेलं प्रेत आहे. आता प्रेत म्हणजे अशौचराध, त्याला स्पर्श झाला तरी विटाळ होतो, स्नान करावं लागतं. नाही प्रत्यक्ष स्पर्श केला पण त्याला ज्यांनी स्पर्श केलेला आहे त्याचा जरी स्पर्श झाला तरीही स्नान करावं लागतं शास्त्राच्या याच्याप्रमाणे. पण स्पर्श झाल्यावर हे जे जिवंत प्रेत आहे ना त्याला नुसतं असा बघितलं तरी विटाळ होतो महाराज. वृत्तीचा आणि त्याचा स्पर्श झाला, प्रत्यक्ष शरीराचा आणि त्याचा नाही, वृत्तीचा आणि त्याचा जरी स्पर्श झाला तरी विटाळ होतो. म्हणून देवा त्याचं मला काय होऊ नये, दर्शन होऊ नये, त्याचे दर्शन न व्हावे. याचा भाव काय? याचा भाव आहे की तुकोबार आहे अपेक्षा करतात महाराज किमान आपण अशा वर्गात तरी जाऊन बसू नये. आता मोक्ष फिक्ष नका का मिळत नाही, जेव्हा मिळायचं असेल तेव्हा मिळेल, नाही तर काय नरकात का जाणं होत नाही. पण ते मेल्यावर, नरकात जाणारी माणसं मेल्यावर जातात, ही तळतळ करणारी माणसं जिवंतपणे नरकात असतात. तो प्रेत आहे, प्रेत जिवंत प्रेत आहे, ते त्याचं दर्शन होऊ नये. कुणाचं? जो सारखा तळमळ करतो त्याचं. पण त्याचंच नाही, आणखीनही काही घटक तुकोबारायांनी सांगितलेले की त्यांचंही काय होऊ नये, दर्शन होऊ नये. अजून कोण आहे? कुशब्दाची घाणी अमंगळविली वाणी. वाणी कुशब्दाची घाणी अमंगळविली, ज्यांनी आपल्या वाणीला अपवित्र केलेलं आहे, अशुभ अशा प्रकारचं बनवलेलं आहे, विटाळशी केलेलं आहे. आणि वाणी ही कधी अमंगळवणी होते तर कुशब्दाची घाणी. ज्या वाणीमध्ये कुशब्दाची घाण असते ती वाणी ही काय असते? अमंगळ असते, अमंगळ. आणि अशी अमंगळ वाणी ज्या शरीरामध्ये आहे त्याचे दर्शन न व्हावे. आता कुशब्दाची घाण ज्याच्या वाणीमध्ये आहे, कुशब्द कशाला म्हणावं, कोणत्या शब्दाला कुशब्द म्हणावं? झाले शब्दाचे दोन प्रकार, सुशब्द, कुशब्द. कारण कुच्या विरोधी उमेदवार कोण आहे? सु आहे, आणि सुच्या विरोधी को आहे. सुकर्म कुकर्म, कुकर्म सुकर्म. तसं कुशब्द आणि सुशब्द. तर कोणत्या शब्दाला सुशब्द म्हणावं आणि कोणत्या शब्दाला, कारण आपल्याला जर तसं व्हावं असं नाही वाटत असेल तर त्याचं आपल्याला ज्ञान तर पाहिजे ना. तुकोबाराय म्हणतात कुशब्दाची वाणी घाणी, वाणी अमंगळविली. कुशब्दाच्या घाणीनं ज्यांनी आपली वाचा अमंगळवली आहे. म्हणजेच वाणी अपवित्र जी होते ती कशाने होते? शब्दानीच होते. पवित्र होते तीही शब्दानीच. वाणी पवित्र ही शब्दानीच होते आणि वाणी अपवित्र ही शब्दानीच. अशा प्रकार समर्पिली वाणी पांडुरंग घेत धनी. पूजा वाचा बोल नाही काय मंगळ सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम. तर कोणते शब्द वाणीला मंगल करणारे आहेत आणि कोणते शब्द वाणीला अमंगल करणारे आहेत? एक आपल्या हरिभक्त परायणाने एक खूप चांगला विचार मांडला होता. वधूवर ज्या वेळेला गृहस्थ जीवनामध्ये प्रवेश करत असतात
तर त्यांचं पुढचं जीवन हे चांगल्या रीतीनं वाटचाल करावी. त्यांनी आपल्या जीवनामध्ये वेद, शास्त्र, संत, ऋषी, मुनी यांच्या मनोगताला अनुसरून गृहस्थाश्रमी जीवनात असून सुद्धा मोक्षाकडे त्यांची वाटचाल व्हावी म्हणून आशीर्वाद देण्याकरता सगळे येत असतात. त्या ठिकाणी सगळ्याच्या साक्षीनं ते गृहस्थाश्रमात प्रवेश करतात. त्यावेळेला तिथं अग्नी असतो, ब्राह्मण असतात आणि बाकीचे सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे संबंधी, आप्त मित्र, आप्तइष्ट, सकुटुंब आलेले असतात. तर त्या ठिकाणी आशीर्वादाच्या रूपाने अक्षदा फेकल्या जातात आणि त्या अक्षदा फेकायच्या अगोदर मंगळ अशा प्रकारचं गीत म्हटलं जातं. ते 8 म्हटले जातात म्हणून त्याला काय म्हणतात? मंगळाष्टक. मंगळ अष्टक, मंगल स्वरूप अशा प्रकारची 8 पद, किमान 5 तरी म्हणावे अशा प्रकारची प्रथा आहे. लेस 20-20 असले तर 3 तरी, कारण आता कसं आहे सगळं धावतं अशा प्रकारचं जग आहे. पूर्वीसारखं प्रत्येक कामाला खूप वेळ लावायला माणसाकडे नाही राहिलेला. हे चाली म्हणणारेच लक्षात का घेत नाही काही समजत नाही. जेव्हा 3-3 तास कीर्तन होती त्यावेळेला मग ठीक आहे, ठाईच्या विलंबित ठाईच्या अर्धा तास चालल्या तरी पुढे कार्यक्रमाला वेळ. पण जेव्हा कीर्तनाचीच वेळ 1 तास 1.25 तास असते त्यावेळेला जर अर्धा तास चालीवाल्यानीच घेतला तर मग त्याला बोलायला वेळच नाही राहत ना. त्यामुळं मग ते वेळेनुसार सगळेच कार्यक्रम आटोपते घ्यावे लागतात. मग इकडेही वेळ नसला तर माणसं झाला घ्या, हो हा शेवटचे मंगळ, आता सावधान म्हणतात. तर त्याला मंगल हे नाव दिलेलं आहे. मला काय म्हणायचं, जी पदं म्हणली जातात ती मंगल आहे. तर त्यांनी विचारलं होतं, महाराज एका ठिकाणी आम्ही लग्नाला होतो, त्यावेळेस मी जात होतो लग्नाला. आता कोणाच्या लग्नाला फिरण्याला जात नाही हो मायबाप, आपण नियम केलेला आहे. मी घरच्या पण नाही लग्नाला जात कुठं. तर ते म्हणे का हो बाबा तुम्हाला काय वाटतं, हे जे म्हणतात हे मंगलच आहेत का पद? याला नाव मंगल असते काय, ठीक आहे, पण हे मंगल आहे का? आणि ते अलीकडे महाराज प्रथाच निघाली. याचा हा बाप आहे, त्याची किती आहे, त्याचा चुलता तो कुठे गेलेला आहे, तो पडलेला असतो माग, आणि त्याचं नाव घेतलं जातं. चुकून घेऊ नका. तुम्हाला जर संत, ऋषी, मुनी यांच्या मनोगतामध्ये पुढं आपल्या मुलांनी जीवन जगावं असं वाटत असेल तर हे बाकीच्याची नावं घेऊ नका, कारण ती मंगळ नसतात. देवाचं नाव मंगळ आहे, संतांची नावं मंगळ आहे. बस देव आणि संत यांचं वर्णन करणारी पद त्या ठिकाणी असावी. नाही दुसऱ्या असते का पाठ तर सरळ सरळ पहिली मालिका म्हणली तर काहीच अडचण नाही. कारण ही सगळी संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आहेत. त्यामुळं प्रत्येक अभंगातलं प्रत्येक चरणातला प्रत्येक शब्द हा मंगल स्वरूप आहे, मंगल स्वरूप. तेव्हा भगवंताचं नाम मंगळ स्वरूप आहे. भगवंताचे गुण वर्णन करणारी पद मंगल स्वरूप अशा प्रकारचे आहेत. मंगल वाणीचा स्पर्श ज्या पदाला झालेला आहे ती पद मंगल आहे. सत्यत्वाचा स्पर्श ज्याला झालेला आहे ते मंगल आहे. केवळ स्तुती वाचक शब्द मंगळ असतात असं नाही. तेव्हा अशा प्रकारचं दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशा प्रकारच्या अंतःकरणातल्या भावानी युक्त जे शब्द बाहेर पडतात तेही मंगलकारक आहे. आणि मग दुसऱ्याचं वाटोळं व्हावं असा मनात भाव असेल तर त्या मुखातून बाहेर पडलेले शब्द अमंगळ आहेत. तेव्हा त्या शब्दामध्ये हे 3 प्रकार आहेतच. स्वभावतः अमंगळ, निमित्ततः अमंगळ आणि आश्रयतः अमंगळ असे 3 प्रकार करायला काही हरकत नाही. अशा प्रकारची अमंगल शब्दांनी ज्याच्या घाणीने ज्याची वाणी अमंगल झालेली आहे त्याचंही दर्शन होऊ नये. आणि 3रा प्रकार तुकोबाराय सांगतात
की नेने शब्द पर तुका म्हणे परोपकार. परोपकार नेणे, परोपकार काही असतो हे ज्याला माहीतच नाही, त्याची सगळी क्रिया नुसती स्वार्थाकरता असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जे वकील असतात त्यांची फी एका शब्दावर असते. शब्दावर त्यांनी किती शब्द फेकलेले आहेत त्याच्यावरती फी आकारली जाते. त्यांना नावं ठेवायचं काही कारणच राहिलेलं नाही. त्यांना नावं ठेवायचं काही कारण राहिले नाही. तुम्ही साधू आहात, महात्मे आहात म्हणून कुणी तुमच्यावर श्रद्धा ठेवून काही देत असेल तर त्याची अडचण नाहीये. मलाच परवा पुण्याला महाराष्ट्रातल्या तरुणांना निमंत्रित करून त्यांच्या समोर वारकरी संप्रदायाचे संतांचे विचार सांगण्याकरता बोलवलं होतं. तर त्यावेळेला व्याख्यान झाल्यानंतर एक 15 मिनिटं शंका विचारण्याचा समय होता. तर त्याच्यात एकाने शंका विचारलीच ही, आपल्याही संप्रदायाला लागलेलं खूप मोठं हे लांछन आहे, खूप मोठं. देह निर्वाहा करता पैसा लागतो हे मान्य, याला अमान्य कोणी करू शकत नाही. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गोवा, पण निर्वाह आणि नको तितका खाली घसरलाय आपला संप्रदाय, की ज्याची घाण आता बाहेर सुद्धा सुटायला लागलेली आहे. आश्चर्य वाटू नये की उद्या जर मीडिया आणि पेपरवाल्यांनी हे प्रकरण उचलून धरलं तर अशी प्रतिमा होऊ शकते समाजात की कीर्तनकार दिसलं की लोकांना दगड मारावं वाटतील. तसं होऊ नये असं वाटत असेल तर हे वेळीच याला बंधन घातलं गेलं पाहिजे. ठीक आहे, पैसा कमवावा असं वाटणं हे काय गैर आहे असं नाही, पण त्याला हे क्षेत्र नाही. अनेक क्षेत्र आहेत पैसे कमवण्याचे, आणि त्या त्या क्षेत्रामध्ये देव कमवायचा आहे ज्याला, त्यांनी या क्षेत्रात राहावं. हे देवाची प्राप्ती करून घेण्याचं साधन आहे, क्षेत्र आहे. कोणाविषयी आकस अशातला नाहीये भाग, पण वास्तविकताही असे. महाराज परोपकार लगेचच काय, आमच्याकडे कार्यक्रम सकाळी काकडा म्हणता का देणार काय, म्हणजे अशी वाईट अशा प्रकारचे हे झालेले आहे की काकडा करणाराला सुद्धा काहीतरी मिळावं वाटतं. भजन करणाराला एक हरिपाठ नुसतं म्हणायचं. आता आपली वारकऱ्याची संधी आहे ना ती, पण चला व हरिपाठाला म्हटलं की लगेच पुढं काय. तुकोबारे म्हणतात असा शब्दांनी सुद्धा परोपकार जर करत नसेल तर त्याचे दर्शन न व्हावे. शव असता तो जीवे. उद्या